लाडकी बहिणींचा लाडक्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारचा एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तर काय नेमका निर्णय असणार आहे, काय नेमकं सरकार बोलत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. लाडक्याचा एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता जाहीर होणार आहेत. त्याच्या डेट पण समोर यायला सुरुवात झाली आहे आणि याच्या निमित्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी आनंदाची बातमी भेटणार आहे. 19वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला, तो 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे. ज्या महिलांना 18वा 17वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता भेटला आहे त्यांनी आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की लाडक्यांना 19वा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे. कोणत्या गोष्टी चेक करायच्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे. ज्या ज्या लाडक्यांना हप्ता भेटला आहे आणि ज्यांना भेटला नाही त्या दोन्ही लाडक्याताईंनी हप्ता या ठिकाणी मी ज्या गोष्टी सांगितल्या ते चेक करायच्या, कारण की तुम्हाला 19वा हप्ता भेटणार आहे. चला आता वेळ लावायचा, व्हिडिओला सुरुवात करत आहे. काय नेमकी मोठी बातमी आली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ पाहताय. 19वा हप्ता म्हणजे आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे. बऱ्याच लाडक्यांना 18वा हप्ताच भेटला नाहीये, बऱ्याच लाडक्यांना 17वा हप्ता भेटला पण 18वा हप्ता भेटला नाही, अशा पण केसेस समोर यायला सुरुवात झाली आहे. आणि बघा लाडक्यांनो, बऱ्याच लाडक्यांना म्हणतील की सर आम्हाला 17वा हप्ता भेटला होता मग 18वा का नाही भेटला. बऱ्याच लाडक्यांना म्हणजे 17वा भेटला होता 18वा भेटला होता सर, आता 19वा हप्ता का नाही भेटला. त्याच्यामुळे लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक मधली मी गोष्ट सांगत आहे. पडताळणी जोरात सुरू झाली आहे, व्हेरिफिकेशन जोरात सुरू झाले आहे. लाडक्या बहिणीची ई-केवायसी आता संपली, 31 डिसेंबर पर्यंत संपलेली आहे. त्याच्यानंतर आता पडताळणी जोरात सुरू आहे आणि बऱ्याच लाडक्यांचे आता पत्ते कट होणार आहेत, बऱ्याच लाडक्यांचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, या गोष्टी लवकरात लवकर चेक करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे पुढचे हप्ते भेटतील. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत. बघा लाडक्यांनो एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायलोय. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लागणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागणार आहे. जर सरकारने मागणी पूर्ण केली तर चांगला फायदा होणार आहे. बघा लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुकीच्या काळामध्ये सरकार असेल, अपक्ष पक्ष काय असेल ते सगळेच निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना मदत करत असतात. जर आपण या ठिकाणी आपला मुद्दा उचलला, मागणी केली, 100% आपल्या मागण्या पूर्ण होतील लाडक्यांनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आता एकजूट होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लाडक्यांना हप्ते भेटले नाहीयेत, 17वा 18वा हप्ता बऱ्याच लाडक्यांना भेटलेला नाहीये, तर त्या लाडक्यांसाठी आपल्याला मागणी करावं लागणार आहे आणि 19वा हप्ता त्यांना सगळ्याला भेटावा म्हणून सरकारकडे मागणी करायची आहे. लाडक्यांनो जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत. आपण एकजूट झालो तर नक्कीच फायदा होईल. हे मी वारंवार का सांगतोय, कारण की सगळ्या लाडक्यांना जागे व्हा. आपल्याला आता जाग होऊन या ठिकाणी सरकारकडे मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता मिळालेला नाही अशा लाखो लाडक्या बहिणी तुम्हाला आता दिसत आहेत. त्याचबरोबर 19वा हप्ता केव्हा मिळणार आहे ते तुम्हाला मी तारखेच दाखवणार आहे. काय तारखा समोर येईल ते तारखा तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. तर चला लाडक्यांनो वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकीताईंनो एक गोष्ट ही चेक करा. आता परत म्हणू नका लाडक्याताईंनो की आम्हाला हप्ता भेटत नाहीये सर, आमचे हप्ते बंद का झालेत. तर ही गोष्ट आजच्या आज चेक करा. परत तुम्ही म्हणू नका की सर आमचे हप्ते का बंद झाले. तर सर्वांनी आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. तुमचं या ठिकाणी अप्रूव्ड असायला पाहिजे. जर तुमचं पेंडिंग गेलं, रिजेक्ट झालं, रिव्ह्यू मध्ये गेलं तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. आणि बऱ्याच लाडक्याताई म्हणत आहेत की सर हे चेक कसं करायचं, कुठं करायचं, हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. फॉर्मचं स्टेटस चेक करा. बऱ्याच लाडक्याताईला ज्यांना हप्ते भेटले नाहीयेत त्यांचे फॉर्मचे स्टेटस रिजेक्ट झालेले आहेत, रिजेक्ट झालेत. बऱ्याच लाडके त्यांचे पेंडिंग मध्ये गेलेत, बऱ्याच लाडके त्यांचे रिव्ह्यू मध्ये गेलेत, त्याच्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेत. बघा बऱ्याच लाडके त्यांचे मेसेज आले होते, कमेंट्स आल्या होत्या की सर 17वा हप्ता भेटला, 18वा का नाही भेटला, 18वा हप्ता आमचा बंद झालाय. त्यांच्या या ठिकाणी चेक केल्यानंतर त्यांचं बघा स्टेटस पेंडिंग मध्ये दिसायले, काहींचं पेंडिंग मध्ये दिसतंय, काहींचं रिव्ह्यू मध्ये दिसतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे आपले स्टेटस सर्वांनी चेक करायचे आहेत. लाडकेताईंनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं स्टेटस, फॉर्मचं स्टेटस काय आहे, अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड असेल तर आणि तरच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत, नसतं तुम्हाला हप्ते भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्ही फॉर्म कुठं भरला होता. ऑनलाईन फॉर्म भरला होता,
का नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता का तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला होता? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला तर लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची आता बातमी तुम्हाला दाखवतोय. बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहेत की सर ते डेट वगैरे सांगा. तुम्हाला डेट पण सांगतो लाडक्या बहिणींनो, कोणत्या डेटला तुम्हाला या ठिकाणी हप्ता येऊ शकतो ह्या डेट पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एक अजून एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे, ते म्हणजे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का. तुमचं डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल लाडक्या बहिणींनो, बघा अशा स्वरूपाचं हे बघा, हे आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचे. तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. जर तुमचं ऍक्टिव्ह असेल, हे ह्याला म्हणतात बँकचं सीडिंग, बँक सीडिंग स्टेटस किंवा केवायसी, बँकेची केवायसी असेल, डीबीटी असेल, हे ऍक्टिव्ह असायला पाहिजे. हे जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. बऱ्याच लाडक्या म्हणतील आमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे पण हे डिॲक्टिव्ह आहे, तरी तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड पाहिजे, डीबीटी ऍक्टिव्ह पाहिजे. ह्या दोन गोष्टी कंपल्सरी चेक करा लाडक्यानो. जर तुम्हाला 19वा हप्ता हवा असेल, या दोन गोष्टी चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर त्याचबरोबर लाडक्यानो, आता तुम्हाला एक महत्वाची बातमी दाखवली ती म्हणजे आता 19वा हप्ता. बऱ्याच लाडके विचारले, प्रश्न विचारले, सर 19वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे? तर 19व्या हप्त्याबद्दलची बातमी तुम्हाला लाडक्या दाखवली. तर चल बघा, या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी समोर आली. लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये मिळणार जानेवारीचा हप्ता. त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणूक आधी पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे. काय बघा, डेट वगैरे दिलेली आहे, या दिवशी मिळणार जानेवारीचे हप्ता. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, सगळ्या डेट्स वगैरे तुमच्या समोर दिसत आहेत. आता एक लक्षात घ्या लाडक्यानो, 16 या ठिकाणी एक 5 फेब्रुवारी डेट दिलेली आहे. कशाची? या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या, आणि निवडणुकीच्या आधी पैसे येतील अशा स्वरूपात सांगितलेलं आहे. म्हणजे एक तुमच्यासाठी सांगतोय, एक 5 फेब्रुवारी ते एक 10 फेब्रुवारी याच्या दरम्यान तुम्हाला गुड न्यूज भेटेल. त्याच्या अगोदर भेटली तर चांगलीच होईल, पण एक 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पुढचा हप्ता तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहेत. हे तुम्हाला मी आजच सांगतोय, कारण की बऱ्याच लाडके विचारत आहेत की सर 19वा हप्ता कधी भेटणार आहे, 19वा हप्ता कधी भेटणार आहे. तर तुम्हाला डायरेक्ट डेट आता मी सांगत आहे, 5 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला भेटेल, किंवा त्याच्या आधीच तुम्हाला गुड न्यूज भेटेल. 10 फेब्रुवारी जास्तीत पकडून चला, 10 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटेल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता एक अजून एक महत्वाची गोष्ट लाडके सांगायला होती, म्हणजे ई-केवायसी केली आहे. आता बऱ्याच लाडके म्हणतात की सर आम्हाला 19वा हप्ता कुणाला भेटेल ते सांगा. तर 19वा हप्ता लाडक्यांना यांनाच भेटणार आहे ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसी तुम्ही पूर्ण केली आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी चुकली नाही. ई-केवायसी चुकायला नाही पाहिजे लाडक्यांनो. बघा सरकारने एक मोठा गोष्ट केली होती, त्या म्हणजे जो पहिल्या वेळेसचे प्रश्न विचारले होते, पहिल्या वेळेस केवायसी झाली होती, त्याच्यानंतर मुदत वाढ झाल्यानंतर दुसरी केवायसी, नवीन केवायसी आली. पहिल्या वेळेच्या केवायसी मध्ये खूप असा घुमून प्रश्न विचारला होता. त्या घुमून प्रश्न विचारल्यामुळेच लाडक्या बहिणींचं या ठिकाणी चूक झाली. त्या ठिकाणी होय होय करायचं होतं, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचं नाही झालं. सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये नाहीत ना, तर त्याला होय करायचं होतं, तर त्या बऱ्याच लाडक्यांचं नाही झालं त्या ठिकाणी. तर नाहीच्या ऐवजी तिथं होय करायचं होतं. तर या एका चुकीमुळं असा अर्थ होतो की तुमच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरदार आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेत. तर लाडक्या ताईंनो, ही चूक तुमची झाली आहे का? ज्यावेळेस पहिली केवायसी झाली होती त्यावेळेस तुम्ही काय त्या ठिकाणी स्टेटस टाकलं होतं, किंवा त्या पहिल्याचं उत्तर काय दिलं होतं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की त्याच्यामुळे आणि लाडक्या बहिणीच्या याच्यामध्ये चूक नाहीये. बिलकुल सांगतो, सरकारला एक विनंती आहे, त्यांच्या घरामध्ये चेक करा. फक्त ते ऑप्शन त्यांचं निवडताना चुकीचं झाली याचा अर्थ असा नाही की त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे. तर सरकार मायबाप, एक छोटा तुम्हाला या ठिकाणी मी प्रश्न विचारतोय, तुम्ही खरंच चेक केलं आहे का त्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे का? जर तुम्ही न चेक करता फक्त त्याच्या स्टिकवरून तुम्ही जर चेक करत असाल तर हे चुकीचं आहे. सरकारने याच्यावर आपल्याला लवकरात लवकर उत्तर द्यायला पाहिजे. सरकारकडे एक मागणी आहे, ज्या लाडक्या बहिणीच्या ई-केवायसी चुकल्या आहेत त्यांना एक परत संधी द्या. त्यांची मुदतवाढ, केवायसीची मुदतवाढ झाली पाहिजे. लाडक्या बहिणीची ई-केवायसी ज्यांच्या चुकल्या आहेत त्यांना एक संधी अजून भेटायला पाहिजे. याच्या मागणीकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना ही एकच मागणी असेल, आमचं मत जसं आम्ही मागच्या वेळेस तुम्हाला दिलं त्याचबरोबर यावेळेस पण तुम्हाला मत आम्ही देऊ, पण आम्हाला हे पूर्ण करून द्या. आम्हाला एक या ठिकाणी ई-केवायसीची संधी द्या. कुणाकुणाला लाडक्या असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.